थाने में आज विधायक जितेंद्र आव्हाड ने पत्रकार परिषद में कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने वरुणा मुंडे, प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे, अंजलि दमानिया और अन्य नेताओं के खिलाफ अपनी राय व्यक्त की। साथ ही ठाणे शहर में अनधिकृत निर्माण और शिव भोजन थाली योजना के बंद होने जैसे मुद्दों पर भी चिंता जताई। विधायक जितेंद्र आव्हाड ने वरुणा मुंडे के मामले में कहा कि इसमें कोई राजनीतिक मुद्दा नहीं है। प्रताप सरनाईक की नैतिकता पर उन्होंने उनकी सराहना की। धनंजय मुंडे और वाल्मीकि कराड के आरोपों पर आव्हाड ने कहा कि इससे कोई फर्क नहीं पड़ेगा। कंत्राटदारों के आंदोलन पर आव्हाड ने सरकार की वित्तीय स्थिति पर सवाल उठाए। शिव भोजन थाली के बंद होने पर उन्होंने कहा कि ये एक शानदार योजना थी, लेकिन अब धीरे धीरे बंद हो रही है। ठाणे शहर में अनधिकृत निर्माण और पानी की कमी को लेकर उन्होंने प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग की। योजनाच बंद करणार आहे तर वाढवण्याचा प्रश्न येतो कुठे? आता कदाचित आता बोंबाळून झाल्यावर म्हणतील नाही आम्ही योजना बंद करणार नाही, पण त्याचा संपूर्ण प्लॅन ठरलेला आहे ही योजना बंद करायची। सर, काल तुम्ही एक फेसबुक लाईव्ह केलेला आहे रात्रीच्या सुमारास अनधिकृत बांधकामासंदर्भात। ठाण्यामध्ये सुळसुळाट आहे, सुळसुळाट अनधिकृत बांधकामांचा ठाण्यामध्ये सुळसुळाट आहे। तेच अधिकारी गेले अनेक वर्ष अनधिकृत बांधकाम बघतायत, गल्ली बोळात अनधिकृत बांधकाम होत आहे। अनधिकृत बांधकामाबद्दल जो तक्रार करतो त्यालाच अधिकारी जाऊन दम देतात। कोणी मायबापच उरलेला नाही। एकीकडे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय अनधिकृत बांधकामाबाबत नोंदी नोंदवत आहे आणि इथे मालक, जमिनीचा मालक सांगतोय भाऊ माझ्या जागेवरती बिल्डिंग बांधताय, काय नाही। आम्ही आयुक्तांना तक्रारी करून करून थकलो, काय नाही। ठाणे शहरातला असा एकही भाग नाही ज्याच्यात अनधिकृत बांधकाम चालू नाही। मग पाणी मिळत नाही, पार्किंगला जागा उरत नाही आणि हे शिवाय सगळे आम्हाला बसतात। कळव्यात पाणी नाही, मुंबऱ्यात पाणी नाही, बाळकुंगला पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही। सगळीकडे अनधिकृत बांधकामाचं सुळसुळाट आहे, सुळसुळाट। आणि अनधिकृत बांधकाम असं नाही की 4, 2 मजली, 3 मजली, 8-8 मजली इमारती बांधतात, 8-8 मजली। त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरवर काय लोड पडतो, कशाचं काही कोणाला पडलेली नाही। जे अधिकारी इतके बाहेर नाही येतात ते प्रयत्न करून ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरच घुसतात। ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावर येण्यासाठी जे काही पैशांची घेवण-देवण करतात ते का करतात? एवढं काय ठाणे महानगरपालिकेत? असे कित्येक अधिकाऱ्यांच्या बाहेर नाही येतात आणि ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर घुसतात। उलट ठाणे महानगरपालिकेने आस्थापनेवर कोणाला घेऊच नाही। सातत्याने बदल्या झाल्या पाहिजेत। 30-35 वर्ष जर लोक ठाण्याच्या आस्थापनेवर काम करणार असतील तर ते भ्रष्टाचाराचं पुरण म्हणूनच महानगरपालिकेला लुटणार आहे आणि लुटतायत। कळवा प्रभाग समितीच्या समोरच अनधिकृत बांधकाम दिसून येत आहे। अहो, प्रभागाच्या समोर त्याच्या आजूबाजूला बघा किती बांधकामं चालू आहेत। एक नॅशनल हॉटेल आहे, त्याच्या बाजूला बघा काय चालू आहे। सांगून सांगून थकलो बोरसे नावाच्या अधिकाऱ्याला, काय नाही, काही कारवाई नाही, बेशराम। कारवाई काय फोन करतात ना, 2 शिव्या देतात ना, ऐकून घ्यायचं। आपले घेतलंय ना आपण, इमाने एतबार ज्याचं घेतलंय त्याचं काम करतो। ज्या अधिकाराचं तुम्ही ज्याचं खावं मीठ त्याची सवा करावी नीट।